अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। भरत, आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून 22 दिवस झाले त्या आंदोलनाला, राहुल गांधी आंदोलनात का दिसत नाही असा सवाल उपस्थित होत होता। मात्र आज राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अखेर विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। सध्याची काय स्थिती? श्यामल, थोडी दुरुस्ती करतो की आता जर आपण पाहिलं तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे थोड्याच वेळामध्ये जंतर मंतरवर येणार आहेत। ते सध्या संसद भवनाकडून जंतर मंतरवरती येण्यासाठी निघाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। खरं तर 23 दिवस या सगळ्याला झालेले आहेत। हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये 23 दिवसानंतरही राहुल गांधी म्हणजे जे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत ते का येत नाहीत असा सवाल उपस्थित केला जात होता आंदोलकांकडून आणि देशभरातील नागरिकांकडूनही हा सवाल उपस्थित केला जात होता। मात्र आता त्यानंतर आपण जर पाहिलं तर राहुल गांधी यांनी कालच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला, या लाठीचार्ज नंतर आता राहुल गांधी यांनी या आंदोलकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे आणि थोड्याच वेळामध्ये राहुल गांधी हे जंतर मंतरवरती दाखल होईल। त्यांच्यासोबत प्रियंका गांधी या सुद्धा असणार आहेत आणि ते अभिजित चिपके यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। ज्या विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झालाय, ज्या तरुणांवरती लाठीचार्ज झालेला आहे, त्या तरुणांना सुद्धा पाठिंबा देण्याची शक्यता आहे। खरं तर भरत, आपण पाहतोय देशभरातून अनेक विरोधी पक्ष सध्या आता या आंदोलनाला पाठिंबा देताना आपण पाहतोय आणि आता स्वतः राहुल गांधी या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता पोहोचतात। म्हणजे पुढे या आंदोलनाचं भविष्य आणखी